मित्रांनो आपल्याला प्लॉट रिवर्स काढताना काय होतंय, आपण असे बांधाच्या साईडनं असे 4-8 तास टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली मशीन अशी एकदम प्रॉपर बसणार आहे. बघा आपण 4-8 तास टाकल्यामुळे आपल्याला पुढे सरीचा पण मेळ लागतोय आणि हे बघा ती एकदम क्लिअर. ह्याच्यासाठी काय करायचंय, आपल्याला हे 4 पर्यंत लेवल लावून घ्यायची, डिवायडर असे सोडायचे. हे बघा सरी कशी तयार झालेली, जरा जरा भुंड फुटले पाहिजे, थोडे थोडे भुंड फुटले नाही असे, मग मशीन आपली अडकत नाहीये आणि एकदम सुरळीत चालते. 4 तास जर तुम्ही नाही मारले, 3 तास जर मारले तर 3 तासामध्ये काय होतंय, आपल्याला मशीन महाग रिवर्स मध्ये ह्या सरीला बसवण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. काय वेळेस काय होतंय, जर एका शिकाऊच्या हाताला जर मशीन दिली आणि त्याला जर मशीन जर इथं बसवता नाही आली, काय होतं त्या ऊसावर बसवतंय, मग ऊस खाली राहते, बागायतदाराचं नुकसान होतंय. त्यामुळे काय करायचं, एक एक्स्ट्रा तास मारायचे. 4 तास मारल्याच्या नंतर आपली मशीन अशी प्रॉपर बसते. हे बघा मशीन ऊस कुठं आहे आपला आणि मशीनच्या इथं आहे, त्यामुळे 4 तास मारा. आणि 3 तास जर मारले तर आपली इकडं बांधाच्याकडे एखाद्या वेळेस मशीन जर नाही बसली, आपण महाग पुढं लक्ष नाही दिलं तर आपली मशीन टायर जर बांधावं, एक बांधाव टायर चढलं आणि एक जर खाली राहिले तर आपली मशीन पडू पण शकते. मित्रांनो याच्यासाठी 4 आडवे असे तास टाकायचे आणि मशीन सुरळीत चालते. मित्रांनो 4-8 तास टाकत असताना ह्या ऊसावरती आपल्याला आपला एक्स्ट्रा रोड इकडे करायचा आहे. इकडे 5 टाकायचे नाही. तुम्ही बघा इकडे मी 5 टाकलेली नाही, तर इकडे काही थोडेफार ऊस राहिलेले आहेत. हे आपल्याला शेतकऱ्याला ऊसलोट टाकण्यास मदत होते आणि आपलं शेतकऱ्याचं काहीच नुकसान होत नाही. बघा इकडे मी 5 टाकलेली नाही, 5 आपल्याला ऊसावर टाकायची आहे मित्रांनो. आणि अशी मशीन एकदम आपली चांगल्या प्रकारे चालते. मित्रांनो आपल्याला जास्त बेजार व्हायची गरज पडत नाही. रात्री जरी टाइम असला तरी बांधाचा ह्याचा मेळ लागतो आणि आपल्याला भीती राहत नाही. मित्रांनो मशीन महाग घेताना एकदम कुठं जाईल का खड्ड्यात वगैरे बांधावर, त्यामुळं 8 तास असे 4 टाकून घ्यायचे आणि मशीन चालवायची आहे.